पुण्यातील वाघोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका व्यक्तीने आज त्याच्या तक्रार घेतली नसल्याने स्वतःला जाळून घेतल्याचा प्रकार घडलाय आणि पुण्यातील याच हॉस्पिटलमध्ये सध्या त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं आहे। सकाळी ज्यावेळी त्याने हा सर्व प्रकार केला त्याच्यानंतर त्याला वाघोली जवळ असणाऱ्याच एका दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलं होतं। मात्र त्याची प्रकृती जी आहे ती खूप गंभीर असल्यामुळे त्याला आता पुण्यातील या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। आताच पुण्याचे जे आयुक्त सहाय्यक आयुक्त आहेत ते येऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्याची पाहणी केली गेली आहे। एकूणच खरं तर याने याच्या आधी देखील 22 जानेवारी रोजी याबाबतची तक्रार जी आहे ती दिली होती। तो ज्या सोसायटीत राहत होता त्या सिद्धी पार्क सोसायटीमध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो घडला होता। सिद्धी पार्क सोसायटी येथे तो राहत होता आणि या ठिकाणी पाण्याच्या वादातून तसंच इतर वादातून जो आहे तो तक्रार देण्यासाठी वाघोली पोलीस चौकीमध्ये गेला होता। मात्र याची तक्रार जी आहे ती 2 वेळा देखील जाऊन पोलिसांनी घेतली नसल्यामुळे त्याने आज अखेर पोलीस स्टेशनच्या समोर जात आपली स्वतःचं शरीर जे आहे ते जाळून घेत संपवण्याचा प्रयत्न केला। एकूणच यानंतर आता पोलिसांची जी आहे ती मोठी गर्दी या ठिकाणी होतीये। पोलिसांकडून आता मात्र मोठा जो फौजफाटा आहे तो तैनात करण्यात येतो। पुणे पोलीस संवेदनशील पोलीस आहे। जिथे काही चूक दिसेल त्या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे आणि आम्ही सगळ्या नागरिकांना आश्वस्त करतो की निश्चित जे कायदेशीर आहे ते निश्चित होईल आणि याची चौकशी जी आहे ती केली जाते। एकूणच जेव्हा हे सर्व घटना घडली त्यावेळेला त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। नेमकं पुणे पोलिसांकडून असं वारंवार दुर्लक्ष का केलं जात आहे हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। पुण्याहून मोना यांपुरे, सिविक मिरर।